नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी आजचं जे लोडिंग आपण 25/11/2024 बघत आहोत. हा जो नारळ आहे मलेशियन डॉर्प आपला हा 1500 नारळ जो राहिलेला होता त्यामधलं आजचं जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री प्रभाकर बोराडे सर आंबा बागायतदार आहेत आणि त्याचबरोबर प्रगतशील शेतकरी नाशिकमधील मोठे शेतकरी आहेत. शेतीमधील जबरदस्त अनुभव असणारे प्रभाकर बोराडे काका, त्याचबरोबर त्यांचे जे नातेवाईक आहेत सत्यम बोराडे काका, हे आपलं मागच्या वेळी त्यांनी नारळ लागवड केलेली आहे, स्वतः येऊन गेलेले आहेत. मलेशियन डॉर्प नारळ, ज्या नारळामध्ये 600 मिली पाणी आणि नारळ लागल्यापासून खोबऱ्यासाठी आणि शाळेसाठी चालणारी 2 in 1 अशी जात आहे. बुटकी लोटून जात असल्यामुळे रोपं उंचीला कमी येतात. आता बघू शकतो आपण, काका ज्यावेळी बघून गेलते त्यावेळीचा हा पट्टा आहे. शेवटचा एक जे कोपरा आपण ठेवलेला होता मलेशियन डॉर्पमधला, हा 1500 रोपांचा प्लॉट जो होता त्यामधले हे लोडिंग चाललेलं आहे. सीमा मावशी, रोपं हल्लेली भरायची नाहीत. बघू शकतो आपण, खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अशा प्रकारचे हे आता पिंपळगाव खांब आणि त्याचबरोबर वाडीवरा नाशिकसाठी हे लोडिंग चाललेलं आहे. तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. हे रोप काढा खाली, अति रोप काढ भाई. हां ठेव खाली, ठेव खाली. तू बघू शकतो आपण, खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं. स्वतः आपल्या देखरेखीखाली लोडिंग चालू असते. हा रोप लावल्यापासून आपल्याला 2.5 ते 3 वर्षात फळधारणा चालू होत्या आणि आपल्याला जमिनीपासून फळधारणा 1982ची नर्सरी आहे. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपल्या नारळ लागवड झालेली आहेत आणि उत्पादन चालू झालेलं आहे. याचं उदाहरण म्हणजे कट्टे मॅडम ज्या गोंदवलेच्या आहेत, 1000 नारळ लावलेला आहे, 2.5 वर्षातच नारळ चालू झालेला आहे. त्याचबरोबर जालन्याचे बाण पाटील, बाणाजी वाडी म्हणून गाव आहे, 850 नारळ लावलेला आहे, नारळ चालू झालेला आहे. त्याचबरोबर निमजचे धनाजी पाटील सर पोलीस पाटील आहेत, तिने पण लागवड केलेली होती. त्याचबरोबर वाघमोडे अण्णा कुरुल कामती पोलीस स्टेशनला होते, तिने पण लागवड केलेली आहे. अशा प्रकारची बुटकी लोटणची जात आहे. रोप लावल्यापासून आपल्याला 2.5 ते 3 वर्षात फळधारणा चालू होते. इतर जातीची उंची वाढत असते, हे बघू शकतो आपण. आता ही जी जात आहे DT, यामध्ये उंची जास्त प्रमाणात होत असते. 1.5 वर्षाचं रोप आहे, बघू शकतो व्हिडिओमध्ये दिसते आपल्याला. आणि ही बुटकी लोटण आहे, ह्यामध्ये जर फरक बघितला तर ही जात फास्ट वाढत्या. याचबरोबर काकांना आपण सुपारीचं नियोजन दिलेलं आहे आंतरपीक म्हणून. सुपारी जर लावली तर आपल्याला 3 वर्षात फळधारणा चालू होते आणि नारळाचं पण तसंच आपल्याला उत्पादन मिळतं. खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं. सिलेक्शन करून भरली जातात रोपं. खराब रोप वाटतं ते बाजूला काढलं जातं. खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं. अशा प्रकारचे लोडिंग जे आपल्याला खराब रोप वाटतं ते आता आपण रीबॅगिंगला वापरत असतो, मोठ्या बॅगला घेऊन ते रोप अशा प्रकारचं. आणि नारळ जर म्हटलं तर शारपट खारपट जमिनीत सर्व जमिनीत येत असल्यामुळे आपल्याला कोणत्याही जमिनीत शारपट असेल, खारपट असेल, दलदलयुक्त जमीन असेल त्यामध्ये नारळ शेती करू शकतोय. त्याचबरोबर रोप लावल्यानंतर आपल्याला कुठल्याही जमिनीमध्ये येतं आणि कुठल्याही ठिकाणी दैनंदिन आहारामध्ये नारळाचं जे महत्त्व असल्यामुळे नारळ पाण्याचं जरी म्हणलं तरी बागायतदारांच्याकडून 22-25 रुपये नारळ घेतला जातो. आणि अशा प्रकारची बुटक्या लोटण जातीचं जमिनीपासून फळधारणा आणि वार्षिक 350 ते 450 नारळ. त्याचबरोबर नर्सरी शासन मान्य असल्यामुळे फळबाग योजनेमध्ये आपल्याला अनुदान घेता येतं. अशा प्रकारची स्वतः बनवलेली रोपं आहेत बुटक्या जातीची. आणि त्याचबरोबर ही रोपं जी आहेत ही रोपं आपण 15x15 वरती आणि त्यामध्ये आपण झिगझॅग पद्धत लावून त्यामध्ये सुपारी हे आंतरपीक घेऊ शकतो. अशा प्रकारचे नियोजन. आताच्या प्लॉटमध्ये जी रोपं राहिलेली आहेत, हा प्लॉट प्लस हा प्लॉट राहिलेला आहे. बाकीच्या ज्या जाती आहेत त्या अदर जाती आहेत. आता आपण बुटक्या लोटणची जातीचं लोडिंग करत आहोत नाशिकसाठी. मलेशियन डॉर्प, खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे. न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. बघू शकतो आपण, खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे. न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. बुटक्या लोटण जातीचे अशा प्रकारचं लोडिंग. सीमा मावशी, रोपं व्यवस्थित निघाली पाहिजेत.
अशा प्रकारचे लोडिंग. जाडग्यांना किती थप्पी बसल्या? 28, 29, 33. बघू शकतो शेतकरी बंधू, आमच्या नर्सरीचे मॅनेजर अशा प्रकारची थप्पी लावली जाते. साबळे मॅडम ज्या उन्हाळ्यामध्ये सोयाबीन दाबून पण विकणारे बाई आहेत, त्या अशा प्रकारचं नियोजन, खात्रीची रोपा, सल्ला, मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा. न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं. आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे लोडिंग चाललेलं आहे 25/11/2024 नाशिकसाठी. आता श्री प्रकाश बोराडे काका, आंबा उत्पादक, प्रगतीशील शेतकरी, मोठे बागायतदार. तर आता हे जे लोडिंग चाललेलं आहे हे नारामध्ये स्पर्धा तयार राहण्यासाठी. वाडीवरा नाशिकसाठी गाव आहे. सुपारीमध्ये नारामध्ये सुपारी आंतरपीक ह्यासाठी सर्व नियोजन. त्याचबरोबर बोराडे काका, पिंपळगाव, खांब नाशिकसाठी. मग जे व्हिडिओमध्ये आपण बघितलं 600 मिलीचे पाणी नारामध्ये असणार आहे. मलेशियन डॉर्प लावल्यापासून 3 वर्षात फळधारणा. त्याचबरोबर सुपारी म्हणलं की आपल्याला एकदा लावली की 50 वर्षापर्यंत उत्पादन, असं हे नियोजन. त्याचबरोबर सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन. आता काका जूनमध्ये लागवड करणार आहेत, त्यासाठी तिन्ही रोपं ठेवणार आहेत. आणि जूनमध्ये नारळ रिबॅगिंग करून, आता सुपारीला रिबॅगिंगची गरज नाही कारण मोठ्या बॅगमध्ये ऑलरेडी आपल्याकडून झालेली आहे ट्रान्सफर. तर ही ठेवून जूनमध्ये लागवड होणार आहे. तोपर्यंत रोपं चांगली वाढत असतात. आता ही पॉलिहाऊसमध्ये रोपं असतात, त्यासाठी आम्ही सर्वच रोपं शेतकरी बंधूंना ठेवायला होत असतो. तर काका आता 3-4 महिने ठेवणार आहेत, त्यामुळे ही रोपं चांगली ग्रोथ घेऊन चांगली आपल्याला वाढ मिळणार आणि लवकर उत्पादन मिळणार. अशा प्रकारचे लोडिंग. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, खात्रीची रोपं, सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन. अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेला नंबर असतो, त्यावरती संपर्क करायचा आहे. न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. बघू शकतो आपण सुपारी. त्याचबरोबर बांबू पण आपण लोडिंग केलेला आहे, मेश बांबू. अशा प्रकारचं सर्व नियोजन, डेली अपडेट आपल्याला मिळत असतात. न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. त्यामुळे आपल्याला चॅनलवरचे सर्व व्हिडिओ पाहता येतील. त्याचबरोबर सर्व माहिती मिळत जाईल. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे. आणि अनेकदा शेतकरी बंधूंनी न विसरता घर बसल्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.